श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्यांचा कोणी नाही त्यांचा माझा स्वामी राजा आहे. शत्रूने कितीही कट रचले, नातेवाईकांनी कितीही पाठीत सुरे खुपसले, तरी ज्यांच्या पाठीवर अक्कलकोटच्या स्वामींचा हात आहे त्यांचे मरण देखील काही वाकडं करू शकत नाही. माझ्या लाडक्या, अत्यंत प्रामाणिक पण जगाच्या कटकारस्थानाने होरपळलेल्या मिथुन राशीच्या वाघांनो आणि वाघिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या मनातील अनेक वर्षांची खदखद शांत करेल. तुम्ही पाहत आहे तुमचे हक्काचे चॅनल स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य. आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी करणी बाधा, नजरदोष आणि देवघरातील दोषांवर जे व्हिडिओ बनवले त्याला तुम्ही लाखो व्ह्यूज दिले, ते व्हिडिओ व्हायरल केले. याबद्दल मी स्वामी समर्थांच्या चरणी तुमचे आभार मानते. त्या उपायांमुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर झाली, पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो थेट तुमच्या माणसांवर आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, बाहेरच्या शत्रूंशी लढणे सोपे असते कारण तो समोरून वार करतो, पण जेव्हा आपलीच हक्काची माणसे, ज्यांना आपण स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मानले, ज्यांच्या सुख दुःखात आपण स्वतःचे खिसे रिकामे केले, तीच माणसे जेव्हा पाठीमागून वार करतात तेव्हा होणाऱ्या वेदना फक्त स्वामींना ठाऊक असतात. आज आपण मिथुन राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा आणि दुःखाचा पर्दाफाश करणार आहोत. तुमच्याच अवतीभोवती वावरणारे, तुमच्याच ताटात खाणारे आणि तुमच्याच पाठीत सुरा खुपसणारे ते 3 जवळचे चेहरे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यांनी तुमचा कसा विश्वासघात केला आणि आता या येणाऱ्या काळात साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचा कसा न्यायदंड करणार आहेत, याचा संपूर्ण लेखाजोखा आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे अत्यंत सविस्तर पद्धतीने आणि आक्रमक शैलीत पुढे जाईल. व्हिडिओला शेवटी मी तुम्हाला असा एक तोडगा सांगणार आहे जो केल्यावर ज्यांनी तुमचा विश्वासघात केला ते स्वतः पश्चातापाच्या आगीत जळतील आणि तुमच्या पाया पडायला येतील. त्यामुळे जर तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त असाल तर आत्ताच खालील लाल बटनावर क्लिक करून स्वामी समर्थ राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण ताकदीने, पूर्ण विश्वासाने आणि न्यायाच्या अपेक्षेने लिहा, श्री स्वामी समर्थ. चला उघडूया त्या विश्वासघाती चेहऱ्याचे बुरखे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, ज्योतिषशास्त्रात मिथुन राशीला 2 मानवी चेहरे असलेले प्रतीक दिले आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुट्टप्पी आहात, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला आपल्या जीवात जीव लावून जपता. मिथुन राशीचे लोक मनाने अत्यंत कोमल आणि विचाराचे शुद्ध असतात. तुमची सर्वात मोठी चूक काय होते, तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील खोटे हसू पाहून वितळून जाता. जर एखाद्याने तुमच्यासमोर थोडे दुःखाचे नाटक केले, थोडे रडण्याचे नाटक केले, तर तुम्ही स्वतःचे नुकसान करून त्याला मदत करता. तुम्ही लोकांना पैसे दिले, सोने दिले, नोकऱ्या मिळवून दिल्या आणि बदल्यात तुम्हाला काय मिळाले? अपमान आणि बदनामी. ज्यांना तुम्ही मोठे केले त्यांनी समाजात तुमच्याबद्दल खोट्या वावड्या उठवल्या. मानसिक खचणे. मी कोणाचे काय वाईट केले याचा एकाच प्रश्नाचे तुम्हाला रात्री झोपू दिले नाही. खरं आहे ना माझ्या मित्रांनो, हा तुमचा दोष नाही. ग्रहांच्या रचनेनुसार तुमच्या भाग्यस्थानावर जेव्हा राहू आणि शनीची सावली पडते तेव्हा तुमचेच लोक तुमच्या विरुद्ध गुप्त कट रचू लागतात. आता डोळे उघडून आणि शांत डोक्याने ऐका. तुमच्या आयुष्यात जे 3 मित्र किंवा हितचिंतक बनून आले आहेत, पण त्यांनी तुमच्या पाठीत सुरा खुपसला, ते नेमके कोण आहेत? पहिला चेहरा, रक्ताच्या नात्यातील किंवा कुटुंबातील तो जवळचा माणूस. हा व्यक्ती तुमच्या अगदी जवळचा नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य आहे. जेव्हा तुम्ही गरिबीत किंवा संघर्षात होता तेव्हा याला तुमच्याबद्दल खूप सहानुभूती, खूप काळजी होती. पण जशी स्वामींच्या कृपेने
स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची प्रगती सुरू झाली, तुम्ही नवीन गाडी घेतली, घर घेतले किंवा समाजात तुमचे नाव होऊ लागले, तसा या व्यक्तीच्या पोटात दुखू लागले. हा व्यक्ती तुमच्यासमोर खूप गोड बोलतो, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या घराला नजर लावण्याचे आणि तांत्रिकाकडे जाऊन तुमच्या नावाने खडे फोडण्याचे काम देखील करतो. दुसरा चेहरा, ज्याला तुम्ही पैशाची किंवा संकटात सर्वात मोठी मदत केली, हा तो व्यक्ती जो एकेकाळी रस्त्यावर होता किंवा मोठ्या संकटात अडकला होता. त्यावेळी मिथुन राशीच्या जातकांनी स्वतःच्या हक्काचा घास याला दिला. याला पैशाची मदत केली, कर्ज काढून दिले किंवा व्यवसायात भागीदारी देखील दिली. पण आज जेव्हा हा व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहिला, तेव्हा हा सर्वात आधी तुम्हाला विसरला. इतकेच नाही तर तुमचे पैसे बुडवून हा आता समाजात तुम्हालाच वाईट आणि लबाड ठरवत आहे. तिसरा चेहरा, कामाच्या ठिकाणचा किंवा व्यवसायातील गुप्त मित्र. हा चेहरा तुमच्या रोजच्या संपर्कात असतो. हा तुमचा शेजारी देखील असू शकतो किंवा तुमच्या ऑफिसमधील सहकारी देखील असू शकतो. हा व्यक्ती तुमच्याकडून तुमच्या व्यवसायाची गुपिते, रहस्य, तुमच्या कुटुंबाचे कष्टाचे मार्ग जाणून घेतो. तुमच्या बुद्धीचा वापर करून हा स्वतःची प्रगती करतो आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा ग्राहकांकडे तुमच्याच नावाने विष कालवण्याचे काम करतो. तुमच्या हक्काची संधी हिरावून घेणारा हाच तो. तिसरा छुपा चेहरा, स्वामी समर्थांचा न्यायदंड कसा चालणार? स्वामी समर्थ, माझ्या मिथुन राशीच्या बंधू भगिनींनो, शास्त्र सांगते की देवाच्या घरात उशीर आहे पण अंधेर नाही. तुम्ही शांत बसलात, पण तुमच्या पाठीशी उभे असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज शांत बसलेले नाहीत. स्वामींच्या दरबारात प्रत्येक कर्माचा हिशोब चुकता किंवा लिहिलेला जातो. सध्याच्या काळात मिथुन राशीच्या जातकांसाठी कर्मफळ प्रदाता शनिदेव आणि ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ यांचा न्यायदंड सक्रिय झाला आहे. ज्यांनी तुमच्या विश्वासघात केला त्यांच्यावर खालीलप्रमाणे निसर्गाचा आणि स्वामींचा प्रहार होणार आहे. बुद्धीचा नाश. ज्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी तुम्हाला फसविले, तीच बुद्धी आता त्यांची साथ सोडेल. ते स्वतःच्याच व्यवसायात आणि निर्णयात इतके मोठे नुकसान करून घेतील की ते रस्त्यावर देखील येतील. नात्यांमध्ये कलह. तुमच्या हसत्या खेळत्या घराला नजर लावणाऱ्या त्या कपटी लोकांच्या स्वतःच्या घरात एवढी भयंकर भांडणे आणि कटकटी सुरू होतील की त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. पश्चातापाची आग. स्वामी असा चमत्कार घडवतील की ज्या कर्मासाठी त्यांनी तुम्हाला सोडले, तेच काम पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा तुमच्याच दारात यावे लागेल. तुमच्या पाया पडल्याशिवाय त्यांचा मार्ग मोकळा होणार नाही. विश्वासघाताच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी स्वामी तोडगा. विश्वासघात हा शक्यतो शत्रूला त्यांचे फळ मिळेलच, पण तुम्हाला झालेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासाच्या किंवा नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी वटपौर्णिमेनंतरच्या कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी हा विशेष उपाय करा. काय करायचं आहे तर एका पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने त्या 3 लोकांचे किंवा तुम्हाला फसवणाऱ्या व्यक्तींचे नाव लिहा. त्या कागदावर 3 अख्खे काळे मिरे आणि 1 लवंग, जी पुढे फूल असते त्या लवंगाला, ती लवंग अख्खी आता ठेवायची. आता हा कागद घेऊन तुमच्या घराच्या जवळ असलेल्या हनुमान मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या मठात जा. हनुमंताच्या चरणाशी किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून हनुमान चालिसा किंवा स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणा. प्रार्थना करा, हे स्वामी, ज्यांनी माझ्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला त्यांना तुम्ही पहा. माझे नुकसान मला परत मिळवून द्या. मंदिरातून बाहेर पडताना तो कागद तिथल्या एखाद्या कोपऱ्यात किंवा बाहेर नेऊन जाळून टाका. याचा प्रभाव तुमच्या मनातील सर्व भीती, नैराश्य संपून जाईल. तुमचा अडकलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि त्या विश्वासघाती लोकांचे डावपेच त्यांच्यावरच उलटतील.
माझ्या सौशिक मिथुन राशीच्या जातकांनो, मित्रांनो, आता रडणे बंद करा आणि डोळे पुसा. ज्यांच्या पाठीशी स्वामी समर्थ असतात त्यांचा पराभव कधीच होऊ शकत नाही. लोकांनी तुम्हाला खूप फसवले, स्वतःचे नशीब तात्पुरते चमकवले असेल, पण आता त्यांचा काळ संपला आहे आणि तुमचा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. कर्मावर विश्वास ठेवा, स्वामींच्या नावात ताकद ठेवा, विजय तुमचाच आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि हा काळजाला भिडणारा विषय कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. जर तुमच्या आयुष्यातही असा विश्वासघात झाला असेल तर मनात न ठेवता कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. स्वामी नक्की न्याय करतील. अशाच प्रकारच्या अत्यंत आक्रमक, सत्य आणि डोळे उघडणाऱ्या राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. शेअर करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.